रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। नाश्त्याला काय करायचं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतात तेच रोजचे पदार्थ, जसे की पोहे, उपमा, नाही तर दक्षिण भारतीय पदार्थ म्हणजे इडली, डोसा असे पदार्थ आपल्याला आठवतात। पण रोज रोज तेच पदार्थ खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो। तर आज आपण साऊथचा स्पेशल पारंपरिक पद्धतीचा हा कोकणट डोसा बघणार आहोत, म्हणजेच नारळाचा डोसा। करायला अगदी सोपा आहे आणि त्यासोबतच वेगळ्या चवीची चटणीसुद्धा केलेली आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला कोकणट डोसा करण्यासाठी इथे लागणार आहे तांदूळ। तर इथे तांदूळ मी 1 वाटी 5 तासापूर्वी भिजून ठेवला होता आणि छान येता भिजला गेलेला आहे आणि हा तांदूळ आपल्याला आता वाटून घ्यायचा आहे। पाणी यातील पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तांदूळ आपल्याला 4 ते 5 तास तरी भिजत ठेवायचं आहे, त्यानंतरच मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे सगळं मी एकत्रच वाटणार आहे। तुम्ही जर भांडं छोटं घेतलं तर तुम्ही 2 बॅचमध्ये ह्याला वाटून घेऊ शकता। आता सगळे तांदूळ मी इथे एकत्र घेतलेले आहेत। 1 वाटी इथे मी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपल्याला भिजवून छान धुवून घ्यायचे आहेत, त्यानंतर हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। तुम्हाला जर इन्स्टंट डोसा करायचा असेल तर तुम्ही या पोह्याऐवजी शिजलेला भात घातलात ना तरीही चालेल, म्हणजे आपल्याला हे मिश्रण फर्मेंट करायची गरज लागणार नाही। त्यामध्ये सोडा किंवा इनो घालून तुम्ही हे डोसे बनवू शकता। त्यानंतर इथे मी 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे। हा किसून मी आता ओला नारळ साधारण 1 वाटी असेल हा, तर सुद्धा याच्यामध्ये आपल्याला वाटताना घालायचा आहे। ओला नारळ ज्यावेळेस आपण फोडतो ना त्यामध्ये पाणी असतं, तर ते पाणी ना आपण ह्याच्यामध्ये वापरल्यामुळे हा डोसा ना चवीला मस्त लागतो। आणि जर पाणी तुमच्याकडे नसेल, साधं पाणी घालून मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा, मिक्सरला छान मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। एकदम स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे बघा। तर अशा पद्धतीनेच आपल्याला ही अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता हे पीठ आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे। तर इथे मी छोट्या कुकरमध्ये हे पीठ फर्मेंट करायला ठेवणार आहे। तर एकदम उबदार ठिकाणी आपल्याला हे पीठ फर्मेंट करायला ठेवायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं फ्लफी आणि छान हलकं होईल। 2 मिनटं या मिश्रणाला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावायचं आपल्याला आणि इथे 9 ते 10 तासासाठी आपल्याला हे फर्मेंट करायला ठेवायचं आहे। एखाद्या उबदार ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय बघा, थंडीचे दिवस आहेत तरीसुद्धा पीठ आपलं छान आता फर्मेंट झालेलं आहे बघा। उन्हाळ्यात तर कमी वेळेतसुद्धा छान हे पीठ फर्मेंट होतं, मस्त एकदम पीठ हे तयार होतं। पण आता हा पावसाळा आहे, त्यामुळे हे पीठ थोडंसं फर्मेंट व्हायला वेळ लागतो। आता हे सगळं मिश्रण आपलं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि जेवढं हवं असेल ना तेवढं एखाद्या बाउलमध्ये काढून त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। जेवढे मी डोसे करणार आहे तेवढं पीठ इथे मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। हा पॅन आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल लावून पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घ्यायचं आहे। त्यामुळे डोसा आपला मस्त एकदम तयार होतो, जरासुद्धा पॅनला चिटकला जात नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला पळीने हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि डोशासारखं आपल्याला ह्याला जास्त फिरवायचं नाही आहे, हलक्या हाताने थोडंसं फिरवायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही बघू शकताय बघा, मस्त ह्याला जाळी पडते बघा। एखादा मिनिटभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर ह्याला आपण पलटी करून घ्यायचं आहे बघा। तर हा डोसा पलटी केला जात नाही आहे, पण मी इथे दोन्ही बाजूनी छान शेकून घेणार आहे। तुम्हाला जर हा डोसा पांढरा शुभ्र जर हवा असेल तर तुम्ही एका बाजूनीच ह्याला शेकून घ्यायचा आहे, दुसरी बाजू पलटी करायची नाही आहे। तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडून छान शेकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा, आपला कोकणट डोसा इथे हा तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे डोसेसुद्धा इथे करून घेणार आहे। आता आपण डोशाबरोबर खाण्यासाठी एकदम मस्त चटपटीत आणि खूप टेस्टी चटणी बघणार आहोत। चटणीसाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 3 पाकळ्या लसूण घेतलेली आहे आणि इथे मी काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर भाजलेले चणेसुद्धा घेतलेले आहेत। भाजलेले चणे घातल्यामुळे आपली ही जी चटणी आहे खूप टेस्टी तयार होते आणि खरंच वेगळ्या प्रकारची ही चटणी तयार होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हे सगळं मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। चटणी आपली आणखीन टेस्टी लागण्यासाठी आपण याच्यावरती एक तडका तयार करून घ्यायचा आहे। इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, 1 चमचाभर मोहरी, 2 सुक्या लाल मिरच्या
आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे. मस्त एकदम चुरचुरीत तडका आपल्याला ह्या चटणीमध्ये घालायचा आहे. मस्त एकदम चटणी आपली इथेही तयार झालेली आहे. डोशाबरोबर तर एक नंबर लागते. वेगळ्या चवीची ही चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा. डोशासोबत खाण्यासाठी चटणी आपली इथे तयार झालेली आहे आणि मस्त गरमागरम डोसेसुद्धा आपले इथे तयार झालेले आहेत. मस्त एकदम मऊ आणि लुसलुशीत डोसे इथे हे तयार होतात. तर या पद्धतीचे डोसे ना खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतात. साऊथ स्पेशल कोकोनट डोसा तुम्हाला करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.